युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवारचा घात करणारा सापडला. अजित पवारचा घात करणारा सापडला. कोण केला तर हा व्हिडिओच्या माध्यमातून बघा. त्याचा फोटो, त्याचा व्हिडिओ सगळं कॉल रेकॉर्डिंग सगळंच होणार. बघा पूर्ण व्हिडिओ. हा अजित पवारचा घात करणारा कोण आहे, त्याचा नवीन चेहरा, त्याचा खुलासा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून होणार. अजित पवारचा घात कोण केला, सविस्तर व्हिडिओ बघा. तुम्हाला माहितच आहे 28 जानेवारी 2026 ला अजितदादांचा घात झाला. घात होऊन सतत 3 महिने जवळपास होऊन राहिले, पण घात करणारा कोण आहे सापडला नव्हता. पण आता सापडला. लपला होता तो जानू मध्ये पण लपला असेल, तो आढळला आणि सीबीआय सीआयडी यांना सापडला. नेमकं काय आहे, खरंच सीबीआय सीआयडी ना सापडला की खरंच काय आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघा. अजित दादाचा घात ज्या वेळेस झाला, त्यांच्या घराच्या देवगिरी बंगला समोर एक गोकुळ अटकवलेलं होतं. जिथं घात झाला तिथं गोकुळ लटकवलेलं होतं आणि तिथं आजूबाजूला मंत्र संत्राच्या हे सगळ्या गोष्टी बाहुल्या सगळ्या होत्या. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर जिथं अजितदादाचा घात झाला तिथं विमान ब्लॅट झालं, तिथे गोकुळ अटकला होता, तिथं पूजा केली होती, तंत्रमंत्र केले होते. काय वाटतं तुम्हाला, हे गोष्टी केल्या कोण असेल, काय केले असेल? अजितदादाचा घाताच्या मागे कोण असेल? मंत्री संत्री आहे की बीजेपी आहे की कोण आहे की काँग्रेस आहे की शिवसेना आहे? तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचा चेहरा, व्हिडिओ त्याचा दाखवणार आहे आणि घात करताना सगळं सविस्तर तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे की तंत्रमंत्राच्या वस्तू ठेवत असताना तो पूजा करत सगळ्या गोष्टी त्या चोरून व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज आहे तो आम्हाला आढळलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि तिथे छोटे छोटे बाहुल्या आणि तिथे तुम्हाला दिसत असतील की मिटकरी साहेबांना ट्विट केलेलं आहे आणि आपल्या ट्विटरवर, आपल्या फेसबुक आयडी वर त्यांनी हे सगळं वृत्त आणि सगळे फोटो दाखवलेले दिसते. तुम्हाला बघून घ्या आणि स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला तर बघा. म्हणजे अजितदादाचा मारण्याचा प्लॅन हा किती दिवसापासून चालू असेल आणि अजितदादाला मारून कोणाला भलं झालं, काय झालं, हा मनात एक प्रश्न निर्माण होतो की अजित पवारला मारण्याच्या माग कारस्थान कोणाचं असाल. हा काय वाटतं? कारण गोकुळ लटकेला दिसून राहिला, तिथं पूजापाती झालेली दिसून राहिली. म्हणजे अजितदादाच्या घरासमोर देवगिरी बंगल्यासमोर कांड झालेले दिसून राहिले, तिथं पूजापाती झालेली दिसून राहिले, कर्मकांड झालेले दिसून राहिले. आणि जिथं अजितदादाचा घात झाला तिथं गोकुळ लटकेला दिसला, तिथं पूजा वगैरे केली. म्हणजे नेमकं काय हे अजितदादाचा घात हा तंत्रमंत्राने झाला असं वाटू राहिला का तुम्हाला? घात करणारा अशोक खरात होय का? कारण आता तुम्हाला माहिती आहे अशोक खरातची फाईल वेबसाईट फाईल ओपन झालेली आहे. त्याच्यामध्ये अशोक खरातचं आणि VSR कंपनीचे धागे जुळलेले दिसून राहिले. तुम्हाला मोठ्या लोकांची, मंत्री लोकांची नावं जुळलेले दिसून राहिले. पण अजितदादा संघ याचं काहीतरी आहे का? आणि अजून नवीन खुलासा झालेला आहे समता याच्यामध्ये की खुलासा झालेला आहे की अशोक खरातच्या अकाउंटला जेव्हा अजितदादाचा घात झाला त्या वेळेस कोरोनाने ट्रान्झॅक्शन त्याच्या अकाउंटला झालेलं आहे. पण ट्रान्झॅक्शन कोरोनाचे कोण केले, काय केले हे अजून अद्यापही पता लागला नाही. सीआयडी पोलिसांच्या अंतर्गत ह्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत. पण अजितदादाचा घातामध्ये या अशोक खरातचं आणि तंत्रमंत्राचं काय काम तुम्हाला असं वाटत असेल? पण अशोक खरात हा तुम्हाला माहित कोण्या पद्धतीच्या धर्तीचा माणूस होता. पण देवगिरी बंगल्यासमोर त्या तंत्रमंत्राच्या वस्तू पडलेल्या होत्या. ज्या दिवशी अजितदादाचा घात झाला विमानतळाच्या पाशी, त्या दिवशी त्याचा विमान ब्लॅट झाला. त्या बाजूनं गोकुळ लटकेला होता. गोकुळ लटकलेला म्हणजे कोणातरी बली दिलेली असेल. बली कशासाठी दिली? अजितदादाचा घात झाला म्हणून त्यासाठी बली दिलेली का बोकड्याची? काय असं नेमकं काय वाटतं तुम्हाला की अजितदादाचा घात झाला म्हणून गोकुळ लटकवलेला होता काय? कारण स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसत असेल. आणि ह्या मार्फत काय आहे की अजितदादाचा खरंच घात झाला तर कोण्या पद्धतीने झाला, का तंत्रमंत्राने केला, काय केला, हा उद्देशून आपल्या मनात एक जिज्ञासा निर्माण झालेली आहे की घात करणारा नेमका कोण असेल, काय नाही. कारण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून घात करणारा कोण आहे हे आपल्या चॅनलवरती माहित पडणार आता. कारण घात करणाऱ्याला आपल्याला आता सोडायचं नाही आणि ह्या हरामखोराला सजा मिळाली पाहिजे यासाठी ह्या आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि याचा व्हिडिओ तुम्हाला आणि तंत्रमंत्र करत असताना त्याचा व्हिडिओ सापडलेला आहे आणि आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. कारण हे जे गावकरी मंडळी लोकांना ते दिसलं
तंत्रमंत्र करत असताना ते दिसलं. त्या कारणामुळं मेटकरी साहेबांना तिचे व्हिडिओ फोटो ते पाठवले. तेव्हा त्यांनी ते सोशल मीडियात टाकले की बघा अजित दादाचा जिथे घात झाला तिथे बोकुळ कापला गेला, बोकुळची बळी दिल्या गेली आणि देवगिरी बंगल्याच्या समोर तिथे तंत्रमंत्र केल्या गेले. म्हणजे सगळ्या वस्तू तिथे आपल्याला दिसत आहे आणि स्क्रीनवर तुम्हाला दिसून राहिलेल्या असन. तर कारण एकच आहे याचं की अजितदादाचा घात हा तंत्रमंत्राने झाला असं आपण निश्चित करूया. पण तुम्हालाही माहित आहे तंत्रमंत्रानं कोणी केला असेल घात, अजितदादाचा घात का झाला असेल आणि अशोक खरातने 5 ते 6 नरबली दिले ह्या अशा पद्धतीची पण अफवा आहे. खरं आहे की खोटं आहे तुम्हाला माहिती आहे. CID विभागाच्या अंतर्गत पोलीस पथकाने हे जे तपास केला ह्या पथकामधून भरपूर धागे निघालेले आहे. पोलीस पथकाकडून भरपूर असे काहीतरी निघालेले आहे की जे गुपित जे माहित होतं जनतेला त्या पद्धतीचे दावे म्हणा, सूत्र म्हणा, त्याचे व्हिडिओ म्हणा, असे सगळ्याच गोष्टी ही निघालेल्या आहे SIT पोलिसाच्या तपासातून. पण मला असं वाटतंय की घात करणारा हा तंत्रमंत्रातून केला असेल का? तुम्हाला असं वाटते का? मला असं वाटते. पण गोष्ट एकच आहे की ज्या अजितदादाचा घात तिथे झाला तिथे बोकुळ कापला होतं आणि त्यांच्या घरामोर तंत्र केले होते. तर काय वाटतं तुम्हाला की अजितदादाचा घात करणारा कोण असणार? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.